सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर आज आपण आषाढ अमावस्येला म्हसोबा, ताईबाई, मुंजोबा अशा सेंद्रिय देवतांचा मान सन्मान का करायचा असतो, त्याचबरोबर यांचा मान सन्मान कशा पद्धतीने करायचा याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. नमस्कार, मी अमृता आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते स्वामी सेवा विथ अमृता या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या. हा दिवस केवळ दिव्यांची पूजा करण्यापुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये या दिवशी ग्रामदेवत, क्षेत्रपाल आणि सेंद्रिय देवतांचा विशेष मान सन्मान करण्याची प्राचीन परंपरा आहे. अनेकांच्या मनात असा प्रश्न असतो की म्हसोबा, ताईबाई, मुंजोबा यांचा मान याच दिवशी का केला जातो, त्यामागे नेमके कारण काय आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि यासोबतच या सेंद्रिय देवतांचा मान सन्मान कसा करावा हे सुद्धा बघणार आहोत. आषाढ महिना संपून श्रावण महिन्याची सुरुवात होते. श्रावण हा अत्यंत पवित्र, सात्विक आणि उपासनेचा महिना मानला जातो. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी आपल्या गावचे, शिवाराचे आणि कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या ग्रामदेवतांना कृतज्ञतेने वंदन करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. काही सोसायट्यांच्या खाली सुद्धा म्हसोबा, ताई यांची स्थापना केलेली आपल्याला दिसते. ही देवता नेमकी क्षेत्रपाल देवता असते. ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागांमध्ये म्हसोबा, ताईबाई, मुंजोबा, भैरवनाथ, वेताळ अशा देवतांना क्षेत्ररक्षक आणि ग्रामरक्षक असे मानले गेले आहे. श्रद्धेनुसार या देवतांच्या कृपेने गावात, शहरांमध्ये सुख, शांती, पिकांची भरभराट आणि संकटांपासून संरक्षण मिळत असते. तर आता आपण सेंद्रिय देवता व त्यांचा मान सन्मान या गोष्टी बघूयात. तर सगळ्यात आधी मुंजा देवता. मुंजा देवता म्हणजे काय, तर या देवतांची गणना पितृदेवतांमध्ये होते. कुटुंबात अविवाहित पुरुषाचा मृत्यू झाल्यास त्याची स्थापना मुंजा म्हणून करतात. शक्यतो ही देवता पिंपळाच्या झाडाखाली असते. या देवतेची पूजा फक्त अमावस्येला करतात. त्या दिवशी या देवतेच्या स्थानावर जाऊन तेथे नारळ फोडावा, एक खोबरे, वाटीत हरभरा डाळ व गूळ ठेवून त्याचा नैवेद्य दाखवावा, अगरबत्ती लावून सुख शांतीसाठी प्रार्थना करून नमस्कार करावा. या देवतेचा प्रसाद आपण खाऊ नये. पूजा करून येताना मागं वळून पाहू नये. हात पाय धुवूनच घरात यावे. यानंतर गावाच्या वेशीवरती किंवा शिवाराच्या बांधावरती असणारी संरक्षक देवता म्हणजे म्हसोबा. म्हसोबा हे दैवत भगवान श्री शिवशंकरांचा अवतार मानतात. महिषासूर वधाच्या वेळेस माता पार्वतींना सहकार्य करण्यासाठी भगवान शंकरांनी हे रूप धारण केले. वाईट शक्तीचा नाश होण्यासाठी त्यांचा मान सन्मान करतात. शेतातल्या बांधावर किंवा शहरातील चौकात या देवतेची स्थापना केलेली असते. नवरात्रीतील अष्टमीच्या दिवशी या देवतेला शेंदूर लावून पूजा केली जाते. दरमहा अमावस्येच्या दिवशी श्री म्हसोबा महाराजांना नैवेद्य कोणता दाखवावा हे बघूयात. दरमहा अमावस्येच्या दिवशी श्री म्हसोबा महाराजांना एका पत्रावळीवर बाजरीची भाकरी, कांदा फोडून ठेवावा, शेंगदाण्याची चटणी, लिंबू यांचा नैवेद्य दाखवावा, नारळ फोडून तेथेच सोडावे व अनिष्ट शक्तींपासून संरक्षण करावे अशी मनोभावे विनंती करायची आहे. तर ही झाली म्हसोबा देवतांचा मान सन्मान. आता यानंतर आहेत मातृदेवता म्हणजेच माऊल्या. आता यांमध्ये कोणकोणत्या देवता समाविष्ट होतात आणि यांचा मान सन्मान कसा करायचा हे बघूयात. तर माऊल्या देवतांमध्ये ताई आई, साती आसरा, जलदेवता किंवा प्रत्येक गावातील आपापल्या विशिष्ट देवता असतात. या सर्व स्त्री देवता यांचा सन्मान आषाढ महिन्यातील अमावस्येला कसा करावा हे आता आपण बघूयात. तर काय करायचं, एक पत्रावळी घ्यायची, त्यावरती साडी, चोळी आणि ओटीचं साहित्य, 5 हिरव्या बांगड्या हे काढून घ्यायचं. दुसऱ्या पत्रावळीवरती दही, भाताचा नैवेद्य ठेवून घ्यायचा. जलदेवता असल्यास नदीमध्ये प्रवाहित करायचं आणि इतर देवतांना मंदिरामध्ये ठेवून द्यायचं आहे. बांधावर मंदिरे अगर समाधी असल्यास त्यांची कुलाचाराप्रमाणे पूजा अर्चा करायची आहे. आता यातील पूजा ह्या प्रत्येक गावानुसार, कुळानुसार, कुटुंबातील पद्धतीनुसार वेगवेगळ्या असू शकतात. त्यासोबत भैरवनाथ, वेताळ किंवा इतरही सेंद्रिय देवता असतील तर त्यांची पूजा ही प्रत्येक गावाच्या परंपरेनुसार आपल्या गावातील, आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा गावातील गुरव सांगतील त्याच पद्धतीने पाळायची आहे. पूजा करताना मनापासून प्रार्थना सुद्धा करायची आहे. हे आमच्या ग्रामरक्षक देवतांनो, आमच्या कुटुंबाचे, गावाचे, शेतीचे आणि जनावरांचे रक्षण करा. सर्व संकटे दूर करा. सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराट प्रदान करा. या दिवशी शक्य असल्यास अन्नदान करावं, गरजू व्यक्तींना मदत करावी आणि देवस्थान परिसर स्वच्छ ठेवावा. हे एक प्रकारचं पुण्यकर्मच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हसोबा, ताईबाई, मुंजोबा यांच्या बाबत महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेगवेगळ्या प्रथा आहेत. काही ठिकाणी विशिष्ट नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी सामूहिक पूजा केली जाते. त्यामुळे आपापल्या गावातील परंपरेला सर्वाधिक महत्त्व द्यायचे.
श्रावण महिन्याची सुरुवात शुभ व्हावी, घरात सुख समृद्धी नांदावी आणि वर्षभर ग्रामदेवतांची सेंद्रिय देवतांची कृपा लाभावी या श्रद्धेने आषाढ अमावस्येला हा मान सन्मान केला जातो। जर तुम्हालाही आपल्या गावातील म्हसोबा, ताईबाई किंवा इतर ग्रामदैवत सेंद्रिय देवतांबद्दल काही विशेष परंपरा माहिती असतील तर त्या नक्की कमेंट मध्ये लिहा। त्यामुळे इतरांनाही आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा समजतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।